मेष सांगा. राशी ही मंगळची राशी आहे. हं, हं. आहे ना, मंगळची फेव्हरेट राशी आहे असं म्हणू शकतो. हं, तर हं. ते रुथलेस आहेत. हं, हं. आर्मी जनरलना तुम्ही विचार करा. ते हं. कसे असतात, त्यांना फक्त काम द्या तुम्ही. हो. मग ते काम फिनिश करूनच दम घेतात. हं, त्यांना हं. असं तुम्ही असं म्हणू शकत नाही, की तुम्ही त्यांच्या डोक्यावरती बसून काम नाही करू घेऊ शकत. तुम्हाला त्यांना असं म्हणा, तुम्ही फक्त त्यांना काम द्या, ते पूर्ण करतील. हं. असा त्यांचा ॲटिट्यूड असतो. त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज असतात. त्यांना ते फिअरलेस असतात. त्यांना कोणाची ते असे घाबरून नाही जात. हं. आणि त्यांना असं ग्रे एरिया बिलकुल आवडत नाही. ओके. तुला जर माझ्यासोबत राहायचंय, तुला काम करायचंय, हं, तर हं. कर, नाहीतर निघ इथून. हं, अशा हं. टाईपचा त्यांचा ॲटिट्यूड असतो. हं, ते हं. असं कोणाला ऐकून घेऊ शकत नाही आणि ते कोणाच्या हाताखाली काम पण नाही करू शकत. ओके. त्यांना नियम आणि कायदे खूप आवडतात. हं, हं. नियमाने पंक्च्युअलिटी फॉलो करतात. त्यांना पाहिजे हे काम करायचंय, तर हं. करायचंय. मग हे व्यक्ती सहसा बिझनेसच करत असणार. कारण कुणाच्या अंडर यांना काम करायला आवडत नाही. तर मग हे जॉब करणं म्हणजे अवघडच आहे. इव्हन ते जॉब जरी करत असतील ना, तरी हां. बॉस त्यांना विचारून काम करतो. अच्छा, ओके. हे सांग ना, हे करायचं का? हे असे ओह! तुम्ही बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये बघितलं असेल ना, हं, हं. मॅनेजर कोणी वेगळा असतो आणि हो. बट आहे ना, ते एम्प्लॉईला विचारतात. बरोबर कारण की आहे. त्यांना माहिती आहे ना, लीड कसं करायचं ते. हं. मग ते त्या टाईमला ते बरोबर लीड करतात.